नमस्कार मंडळी, आपल्या चॅनल स्वाद संवाद मध्ये मी वैशाली तुमचं स्वागत करते। कशा आहात तुम्ही? मस्त ना? मस्त खा आणि स्वस्त राहा। आज आपण बनवणार आहोत गव्हाची खीर। गव्हाच्या खीरीसाठी आपण 1 वाटी गहू घ्यायचा आहे। तो स्वच्छ 3 वेळेस धुवून टाकायचा आणि त्याला 30 मिनिटं चाळणीत नितळत ठेवून देऊ। त्यानंतर या गव्हाचा आपल्याला दलिया तयार करायचा आहे। त्याच्यासाठी आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गहू दळून घेऊया। दळून झाल्यानंतर या गव्हाला आपल्याला पाखडून घ्यायचा आहे। हा पाखडून घेतल्यामुळे याच्यातील कोंडा निघून जातो आणि गहू हा छान पांढरा स्वच्छ दिसतो। आता आपला गहू थोडा जाडच आहे, त्याच्यामुळे आपण एकदा परत याला फिरवून घेऊ, म्हणजे हा जरा बारीक होईल। बाजारात जो दलिया भेटतो तो काही एवढा व्यवस्थित नसतो, त्याच्यामुळे घरीच दलिया आपण तयार करून घेऊया। खूप सोपी पद्धत आहे, एकदा नक्की ट्राय करून बघा। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। चला तर मग आपला दलिया छान तयार झालेला आहे। हा बघा, हा दलिया आणि हा कोंडा निघाला एवढा। आता आपण खीर बनवायला सुरुवात करू। त्याच्यासाठी आपण गॅसवर कुकरमध्ये 2 ते 3 चमचे छान साजूक तूप टाकायचं आहे आणि जो दलिया आपण काढलेला आहे तो 1 वाटी घ्यायचा। 1 वाटीचं प्रमाण मी ठेवलेलं आहे आणि हा दलिया छान तुपावर खरपूस भाजून घ्यायचा आहे। हा दलिया छान भाजून झाल्यानंतर आपल्याला आपण ज्या वाटीने दलिया मोजला आहे त्याच वाटीने आपल्याला 3 ते 3.5 वाटी पाणी टाकायचं आहे आणि चिमूटभर मीठही टाकायचं। गोड पदार्थामध्ये मीठ टाकल्यामुळे पदार्थ छान चवदार लागतो। आता आपण याच्या छान 5 शिट्ट्या करून घेऊ। आपल्याकडे ही खीर नागपंचमीलाच केली जाते, परंतु अधूनमधून ही खीर करायला पाहिजे। खूपच छान असते। आपली परंपरा आपणच जपायला हवी, कंटाळा नको। चला, आपली आता दलिया शिजून झालेला आहे, त्याच्यामध्ये आपण आता थोडं दूध टाकूया। गव्हाची खीर 2 पद्धतीने बनवली जाते। पारंपरिक पद्धतीने ही खीरीमध्ये गूळ टाकला जातो, पण मी आज ही साखरेची बनवणार आहे, त्याच्यामुळे आधी दूध टाकलेलं आहे। जर तुम्ही या खीरीमध्ये गूळ टाकत असाल तर तुम्ही प्रथम गूळ टाकून घ्या आणि त्याच्यानंतर दूध किंवा पाणी टाका। ज्या वाटीने आपण दलिया मोजून घेतला होता त्याच वाटीने 1 वाटी साखर आपण त्यात टाकायची आहे। आता काजू बदाम टाकूया। काजू बदाम छान 2 चम्मच तुपावरती खरपूस भाजून घेऊ आणि हे आपण खीर मध्ये टाकून देऊ। याच्याने खीर छान लागते, रुचकर लागते। त्यानंतर आपण याच्यामध्ये 1 चम्मच वेलची पावडरही टाकून घेऊया आणि वेलची पावडर टाकून झाल्यानंतर छान 1 उकळी काढूया। बस, झाली आपली खीर तयार। बघितले ना मैत्रिणींनो, किती सोपी आहे खीर। एकदा नक्की ट्राय करून बघा। आता आपण छान वाफवलेले कानोले आणि खीर नैवेद्याचं ताट तयार करून घेऊ। आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।